बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ शहरातील पश्चिम विभागात नागरिकांचा प्रचंड विरोध असताना व सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अदानी कंपनीचा मीटर बसविण्यास सक्ती कोणीही करू शकत नाही याची ग्वाही दिल्यानंतरही महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादितच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदार दमदाटी करत मीटर लावत आहेत। या संदर्भात दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी विभाग प्रमुख संजय गावडे यांनी पत्रव्यवहार केले होते, परंतु या पत्राची कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने आज दिनांक 15 जून रोजी नगरसेवक दिलीप भाऊसाहेब आढाव, नगरसेविका सुनीता राजेंद्र बागुल व विभाग प्रमुख संजय गावडे यांनी परत पुन्हा पत्रव्यवहार केले आहे। तसेच महावितरण अधिकारी राजेंद्र भांबर यांची भेट घेऊन संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली। अंबरनाथ शहरातील स्मार्ट मीटर संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यास भाग पाडू नका अशा इशारा यावेळी देण्यात आला। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। आज आमचे नगरसेवक राजेंद्र बागुल, उपविभाग प्रमुख गावडे साहेब आणि मी स्वतः दिलीप आढाव साहेबांना असं विचारायला हवे, स्मार्ट मीटर तुम्ही बसवताय हे कोणत्या बेसवरती बसवताय? तर स्मार्ट मीटर बसून नागरिकांना त्याचा काय फायदा होणार आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की ही रिडिंग, त्यांना विचारलं मी, ही रिडिंग आणि ती रिडिंग योग्य येत असेल तर जास्त बिलं कशी येत आहेत? हे बिलं येण्याच्या मागचं कारण काय? हे कारण पहिली शोधा। आणि स्मार्ट मीटर हे स्लम भागामध्ये जे लोक आज रोजगारामध्ये नाका कामगार आहे, 15-20 हजारामध्ये MIDC मध्ये, आनंदनगर मध्ये कामं करतात, ते लोक हे बिल स्मार्ट मीटर, त्यांच्याकडे स्मार्टफोन तर पाहिजे बिल भरायला। आपली टेक्नॉलॉजी अजून मोठी एवढी पण झाली नाही, भारतातली काय अख्ख्या देशाची टेक्नॉलॉजी एवढी मोठी झाली नाही। डायरेक्ट बिल घरी येईल किंवा ऑनलाईन येईल, ऑनलाईन आपण भरणार आहेत। त्याविषयी माझं असं म्हणणं आहे की स्मार्ट यांनी जोपर्यंत यांच्याकडे सक्सेस होत नाहीत तोपर्यंत बसू नये। एकाला 3000 बिल येतं, एकाला 8,000 येतं, 10,000 येतं, हे गोरगरीब नागरिक भरणार कुठून? आणि ज्यावेळेस विचारायला गेल्यानंतर बोलता तुमची रिडिंग बरोबर आहे, स्लॅब बरोबर आहे। अरे स्लॅब बनवले कशासाठी तुम्ही? तुमची गळती तुम्ही शोधा। यांनी सामान्य नागरिकांना कशाला त्रास द्यायचा आहे? हा त्रास आम्ही कधीच सहन करणार। याच्या विरोधामध्ये शिवसेना स्टाईलने आम्ही MSEB वरती आंदोलन करणार आहेत। त्यांना सांगणार आहे तुमची टेक्नॉलॉजी किती आहे, पहिली तुम्ही 10 घराला करून दाखवा, 10 घरं ते व्यवस्थित होत असतील तर पुढे ती वापरा। पहिले बेस्ट करा, लोकांना कळवा। लोकांच्या जेव्हा आपण आता रिक्षा चालकांचा विषय घेतलाय, मराठी रिक्षा चालकांनी, हिंदी भाषिकांनी मराठी बोलायला पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत महाराष्ट्रभर। तेच प्रशिक्षण पहिलं 10 घरांना, 20 घरांना, एखाद्या एरियाला करा, त्यानंतर तुम्ही स्मार्ट मीटरचा विचार करा ना। तुम्ही बेस तयार करत आणि डायरेक्ट तुम्ही अन्याय अत्याचार करताय, चुकीचं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहेत। जेव्हा बोललं गेलं की त्यांना सांगितलं की आमची झोपडपट्टीचा एरिया आहे, झोपडपट्टीमध्ये लोकांना साधे मोबाईल असतात आणि त्यांना ऑनलाईनचं काय कळत नाही। जर तुमच्या मीटर मध्ये अचानक बंद झाल्यानंतर पैसे भरायचे कुठून? उद्या सकाळी एखादी व्यक्ती बाहेरगावी गेली, तिथे त्याच्याकडे नेटवर्क नाही, तो बिल नाही भरू शकला, तिची पोरं बाळा अंधारात राहतील का? या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोललो। आणि मीटर लावायच्या अगोदर तुम्ही पहिल्या तुमच्या MSEBच्या कारभार सुधारा, ज्या बेसिक सुविधा लोकांना दिल्या पाहिजेत त्या तुम्ही द्या। त्यानंतर लाईट 24 तासात 10 वेळा जाते, लोकांना जे हाल होतात, तर त्याला पर्यायी व्यवस्था तुमच्याकडे असेल तरच तुम्ही स्मार्ट मीटरवर या, तिथे स्मार्टगिरी दाखवा, त्याच्यानंतर मग ह्या स्मार्ट मीटरला लावा। या विषयावर बोललो। आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले, हे पण निदर्शनास आणून दिल्यानंतर पण MSEBचा आडेलपट्टा जो आहे अट्टा असा आहे की नाही आम्ही लावणारच। जर असं असेल तर आम्ही आमच्या शहर प्रमुख आणि आमच्या सन्माननीय खासदार साहेब यांच्या कानावर ही बाब टाकू आणि त्यानंतर शहरामध्ये उद्रेक जर उत्सवला त्याला सर्वस्वी जबाबदार MSEBचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी असतील।